विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या या शेगाव नगरीमध्ये आज गजानन महाराजांचा 146वा प्रगट दिन सोहळा साजरा होतोय। राज्यभरातून नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आपण ही जी गर्दी बघतोय ही गर्दी कालपासून या ठिकाणी अशीच आहे। भाविकांचं जाणं येणं आणि गजानन महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणाहून चालूच आहे। आज दिवसभर सुद्धा या ठिकाणी भाविकांची ही रेलचेल आपल्याला बघायला मिळणार आहे। संपूर्ण संत नगरी जी आहे ती भाविकांनी या ठिकाणी फुलून गेलेली आहे। भाविकांची मांदियाळी गजानन महाराजांच्या या संत नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळते। दिवसभर ही जी भाविकांची गर्दी अशीच राहणार आहे। लाखो भाविक जे आहेत ते गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज रात्रीपर्यंत हे भाविक जे आहेत ते अशाच पद्धतीने या ठिकाणी संत नगरीमध्ये दर्शनासाठी दाखल होणार आहेत। कालपासून या ठिकाणी भाविकांसाठी मंदिर खुलं ठेवण्यात आलेलं आहे। अनेक ज्या शेकडो दिंड्या आहेत ते दिंड्यासुद्धा या संत नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत। अशा पद्धतीने हे जे गजानन महाराजांचा हा प्रगट दिन सोहळा ह्या मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होतोय। भाविक जे आहेत ते जवळपास 5 तासांचा अवधी दर्शनासाठी भाविकांना या ठिकाणी लागत आहे। 1 तासाच्या वरती जो आहे तो अवधी जो आहे तो मुखदर्शनासाठी या ठिकाणी लागत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मात्र भाविकांचा जो आनंद आहे तो अद्यापही या ठिकाणी ओसरला नाही। भाविकांच्या चेहऱ्यावरती हा जो आनंद आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। अनेक भाविक हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी मुक्काम करतात। मात्र आज गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी रेलचेल आपल्याला बघायला मिळते आणि दिवसभर अशाच पद्धतीने ही जी गर्दी आहे ही आपल्याला या ठिकाणी अशाच पद्धतीने बघायला मिळणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।